ओम श्री परमात्मने नमः. श्रीमद् भगवद्गीताभ्यासः दशमोऽध्यायः विभूती योगः. अभेद भक्तीचे फळ व अर्जुनकृत भगवंतांची स्तुती. श्लोक आहेत 11 ते 14. भगवंतांनी सांगितलं की अभेद भावाने भक्ती करणाऱ्या भक्ताला मी बुद्धियोग देतो. आता सांगत आहेत की मी त्याचे अज्ञान दूर करतो. श्लोक 11. तेषामेवानुकंपार्थम् अहमज्ञानजं तमः नाशयाम्यात्मभावस्थ ज्ञानदीपेन भास्वता. पदच्छेदः. तेषाम् एव अनुकंपार्थम् अहम् अज्ञानजं तमः नाशयामि आत्मभावस्थः ज्ञानदीपेन भास्वता. इथं संधी कुठले आले? तेषामेवानुकंपार्थम अहम अज्ञानजम. तेषामेव म या व्यंजनात पुढचा स्वर मिसळला. एवानुकंपार्थम एव अनुकंपार्थम सवर्णांचा दीर्घ संधी झाला. अनुकंपार्थम अहम अज्ञानजम इथं मागच्या म या व्यंजनात पुढचे स्वर मिसळलेले. नाशयाम्यात्मभावस्थो ज्ञानदीपेन इथं नाशयामी आत्मभावस्थ हा यणसंधी आहे आणि आत्मभावस्थ ज्ञानदीपेन इथं विसर्गाचा ऊ झालेला आहे. आता शब्दार्थाने व्याकरण बघूया. तेषाम तत्सर्वनाम षष्ठी बहुवचन. अनुकंपार्थम अनुकंपार्थ नपुसकलिंगी प्रथमा एक वचन. अनुकंपा आणि अर्थ असे दोन शब्द एकत्र येऊन बनलेला हा चतुर्थी तत्पुरुष समास आहे. अर्थ शब्दाबरोबर नेहमी चतुर्थी तत्पुरुष समास होतो. अनुकंपायै इदम अनुकंपार्थम म्हणजे अनुकंपेसाठी. अनुकंपा म्हणजे दया. अहम अस्मत् सर्वनाम प्रथमा एक वचन. अज्ञानजम अज्ञानज नपुसकलिंगी द्वितीया एक वचन. इथं द्वितीया एक वचन प्रथमा द्वितीया एक वचन सारखीच आहे. अज्ञानजम हा सामासिक शब्द आहे. अज्ञानम अज्ञानात जायते इति अज्ञानजम हा उपपद तत्पुरुष समास झाला. आणि अज्ञान हा एक समास आहे. न ज्ञानम अज्ञानम हा झाला नय तत्पुरुष. तमहा तमस नपुसकलिंगी द्वितीया एक वचन. तमस म्हणजे अंधार. नाशयामी नश चौथा गण परस्मैपद पद. आता चौथ्या गणाचा धातू आहे त्यामुळे नश्यामी नश्यावा चालेल. इथं नाशयामी झालाय. अयवीकरण लावले त्यार्थी हे प्रयोजक आहे. प्रयोजक वर्तमान काळ प्रथम पुरुष एक वचन. आत्मभावस्थ आत्मभावस्थ पुल्लिंगी प्रथमा एक वचन. हाही सामासिक शब्द आहे. आत्मभावे तिष्ठती इति आत्मभावस्थ हा झाला उपपद तत्पुरुष आणि आत्मनहा भाव हा झाला षष्ठी तत्पुरुष. ज्ञानदीपेन ज्ञानदीप पुल्लिंगी तृतीया एक वचन. हाही समास आहे. ज्ञानम एव दीप हा झाला कर्मधार आहे. रूपकावर आधारित कर्मधार आहे. ज्ञानावर दिव्याचं रूपक केलेलं आहे. भास्वता भास्वत पुल्लिंगी तृतीया एक वचन. भास हा सकारांत स्त्रीलिंगी शब्द आहे. त्याचा अर्थ आहे तेज. भासायुक्त हा भास्वत हे झालं तद्धित रूप आणि भास्वता हे झाले तृतीया एक वचन. तेजस्वी किंवा तेजाने युक्त. आता याच्यामध्ये क्रियापद कोणती आली आहेत? नाशयामी हे क्रियापद आहे. त्याचा कर्ता आहे पहिल्या चरणामध्ये अहम. अहम नाशयामी. अहम किम नाशयामी. अहम अज्ञानजम तमहा नाशयामी. मी अज्ञानातून निर्माण झालेला अंधार नाहीसा करतो. तमहामध्ये तमस असा सकारांत नपुसकलिंगी शब्द आहे. तमहा तमसी तमांसी प्रथमा तमहा तमसी तमांसी द्वितीया. इथं कर्म आहे त्यामुळे इथं ती द्वितीय आहे. अहम अज्ञानजम तमहा नाशयामी. कोणाचा? तेषाम तेषाम भक्तानाम अशा त्या भक्तांचा मी काय करतो? त्यांची दया येऊन मी त्यांचा अज्ञानरूपी अंधकार नाहीसा करतो. मी कसा? आत्मभावस्थ हे अहमचं विशेषण आहे. आत्मभावाने स्थित असलेला असा मी अज्ञानरूपी अंधकार दूर करतो. कशानं? ज्ञानदीपेन भास्वता. भास्वत म्हणजे तेजस्वी. तकारांत शब्द आहे. तृतीया एक वचन आहे. ते ज्ञानदीपेनचं विशेषण आहे. ज्ञानदीप कसा आहे? तर तेजस्वी. अत्यंत तेजस्वी असा ज्ञानरूपी दीपाने मी त्यांचा अज्ञानरूपी अंधकार दूर करतो. पुन्हा एकदा अन्वय आणि अर्थ बघूया. तेषाम अनुकंपार्थम एव
आत्मभावस्थः अहम भास्वता ज्ञानदीपेन अज्ञानजम तमहा नाशयामी. केवळ त्यांच्यावर अनुग्रह करण्यासाठीच नेहमीच आत्मभावात स्थित असलेला मी प्रकाशमान अशा ज्ञानदीपाने त्यांच्या ठिकाणच्या अज्ञानापासून उत्पन्न झालेल्या मोहरूपी अंधकाराचा नाश करतो. भगवंतांनी सांगितलं की जे प्रेमाने भगवंतांचे भजन करतात त्यांना त्यांचे अखंडत्व टिकून राहील असा बुद्धियोग भगवंत देतात. आता या श्लोकात सांगत आहेत की अनन्य भक्तावर कृपा करण्याकरता परमात्मा त्यांच्या अंतःकरणात राहूनच त्याचा अविवेकरूपी अंधकार आपल्या प्रकाशमान ज्ञानदीपाने नाहीसा करतो. समत्व बुद्धीने भक्तिमार्गाचे आचरण करणाऱ्याला भगवंतांच्या कृपाप्रसादाने आत्मज्ञान प्राप्त होते. अज्ञानाचा अंधकार दूर होतो. भगवंत कृपा करतो असे म्हणतात. परमात्मा वास्तविक निर्गुण, निरुपाधिक, निराकार आहे. मग तो कोणत्या प्रकारे कृपा करणार अशी शंका राहू नये म्हणून भगवंतांनी श्लोकात आत्मभावस्थ असे विशेषण स्वतःसाठी वापरलेले. आत्मभावस्थ म्हणजे अंतःकरणात स्थित असलेला. परमात्मा अंतःकरणात आहेच, तो कुठून बाहेरून येऊन कृपा करणार नाही. प्रत्येगात्म स्वरूपात तो प्रत्येकाच्या अंतःकरणात विराजमान आहे. फक्त त्याच्यावर जे अज्ञानाचे गाढ आवरण पसरलेले आहे त्यामुळे तो गोचर होत नाही. पण भक्त जेव्हा त्याची अनन्य भावाने उपासना करतो त्यावेळी त्या अज्ञानाचे एक एक आवरण गळून पडते आणि भक्ताची व्याकुळता जसजशी वाढत जाते तसतसा तो गोचर होऊ लागतो. प्रथम भगवंत बुद्धियोग देतात, त्यामुळे साधकाची भगवंतावरची श्रद्धा अविचल राहते. तो आपले भगवत प्राप्तीचे प्रयत्न सोडत नाही आणि हे बुद्धियोगामुळे साध्य होतं. त्यामुळे परमात्म्याची सहजच अनुकंपा प्राप्त होते व तो अज्ञानरूपी अंधकार नाहीसा करतो. 8व्या अध्यायात भगवंतांनी सांगितलं होतं की पिंड व ब्रह्मांडात एक परमात्माच अधिभूत, अधिदैव व अधियज्ञ या 3 रूपाने वास करत असतो. वास्तविक ही ईश्वराची वेगवेगळी रूपे नसून ती एकाच परमात्म्याची त्रिविध कार्यशक्ती आहे. पंचमहाभूतांच्या संघाताने देह प्राप्त होतो, त्यामुळे जी कार्य करण्याची शक्ती येते ती अधिभूतात्मक ईशशक्ती. त्या शक्तीची उपासना करणाऱ्याला शारीरिक सामर्थ्य प्राप्त होते व देह कार्यक्षम बनतो. देहाचे कार्य 10 इंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या प्रेरणेने होत असते. त्या दशेंद्रिये व बुद्धी यांना चालना देणारी ती ईशशक्ती म्हणजे अधिदैव. त्या अधिदैवाची उपासना करणाऱ्याला अभयादी गुणांची प्राप्ती होते व मनुष्य नित्य सत्वस्थ होतो. आणि नंतर जेव्हा भक्त अधिदैवाच्या पलीकडे जाऊन मनालाही सात्विक प्रेरणा देणारा कोण आहे याचे चिंतन करू लागतो, तेव्हा त्याला आपल्याच अंतर्यामी असणाऱ्या अधियज्ञ स्वरूपातील ईश्वराचे ज्ञान होते. असे हे आत्मिक बल परमात्मा त्याच्या भक्तांना त्याचा कृपा प्रसाद म्हणून बहाल करतो व अज्ञानरूपी तिमिराचा पूर्णपणे नाश करतो. पुढचे श्लोक हे अर्जुनाच्या मुखातले आहेत. अर्जुनानं भगवंतांची स्तुती केलेली आहे. भगवंतांनी 7व्या अध्यायापासून सुरू केलेला तत्वविचार अर्जुनानं लक्षपूर्वक ऐकला. प्रारंभी अर्जुन श्रीकृष्णांकडे केवळ आपला सखा या दृष्टीने पाहत होता. श्रीकृष्णही 3ऱ्या अध्यायापर्यंत मित्रत्वाच्या भूमिकेतूनच बोलत होते, पण 4थ्या अध्यायापासून त्यांची भूमिका बदलली. 4थ्या अध्यायात त्यांनी आपले अवतारी स्वरूप स्पष्ट केले. 8व्या अध्यायात अधियज्ञोमेवात्र असं म्हणून प्रत्येक भूतमात्रामध्ये अधियज्ञ परमात्मा मीच आहे असं सांगितलं. हे सर्व ऐकल्यावर अर्जुनाची भगवंतांच्याकडे बघण्याची दृष्टी बदलली. हे आता त्याने गायलेल्या या स्तुती स्तोत्रावरून स्पष्ट होते. त्याने प्रथम 12 ते 16 या श्लोकात भगवंतांचे स्तुती स्तोत्र गायले आहे आणि नंतर आपली एक शंका विचारली आहे. श्लोक 12. अर्जुन उवाच परम ब्रह्म परम धाम पवित्रम परमं भवान पुरुषम शाश्वतम दिव्यम आदिदेवमजं विभुम. पदच्छेद. परम ब्रह्म परम धाम पवित्रम परमं भवान पुरुषम शाश्वतम दिव्यम आदिदेवम अजम विभुम. इथं संधी कुठले आले? पूर्वार्धात संधी नाहीच आहे. उत्तरार्धात दिव्यम आदिदेवम अजम इथं मागच्या म या व्यंजनात पुढचा स्वर मिसळलेला आहे. शब्दार्थ आणि व्याकरण बघूया. परम पर विशेषणे नपुसकलिंगी प्रथमा एकवचन. ब्रह्म ब्रह्मन अनंत नपुसकलिंगी परब्रह्म या अर्थी प्रथमा एकवचन. धाम धामन म्हणजे तेज अनंत नपुसकलिंगी
प्रथमा एकवचन. पवित्रम पवित्र विशेषणे नपुंसकलिंगी प्रथमा एकवचन. परमम परम विशेषणे नपुंसकलिंगी प्रथमा एकवचन. भवान भवत सर्वनाम पुल्लिंगी प्रथमा एकवचन. पुरुषम पुरुष पुल्लिंगी द्वितीया एकवचन. शाश्वतम शाश्वत विशेषणे पुल्लिंगी द्वितीया एकवचन. दिव्यम दिव्य विशेषणे पुल्लिंगी द्वितीया एकवचन. आदिदेवम आदिदेव विशेषणे पुल्लिंगी द्वितीया एकवचन. आदिदेवम हा सामासिक शब्द आहे. आदिही देव हा सुरुवातीचा देव. कर्मधारय समाजाला आदि हे देव शब्दाचं विशेषण आहे. अजम अज विशेषणे पुल्लिंगी द्वितीया एकवचन. अज हा सामासिक शब्द आहे. न जायते इति अजः जो जन्माला येत नाही तो अज. उपपद तत्पुरुष. विभूम विभू विशेषणे पुल्लिंगी द्वितीया एकवचन. या श्लोकामध्ये कुठेही क्रियापद आलेलं नाहीये. पहिल्या चरणात काय म्हटलंय? भवान म्हणजे आपण, परम ब्रह्म परम धाम पवित्रम परमम धाम असं भगवंताला अर्जुन म्हणतोय. भवान म्हणजे आपण, परम ब्रह्म आपण परब्रह्म आहात. परम धाम धामन म्हणजे तेज, आणि ते तेज कसं आहे? परम पवित्रम आणि परमम अत्यंत पवित्र आणि श्रेष्ठ असं तेज आपणच आहात. इथं भवान हा करताय त्या अर्थी याचं क्रियापद अस्ति असं तृतीय पुरुषीच धरायला लागेल. संस्कृत मध्ये भवत हे सर्वनाम तृतीय पुरुषी आहे, त्यामुळे त्याच्या पुढे क्रियापद ही तृतीय पुरुषातली येतील. आता पुढे जे आली आहेत विशेषण पुरुषम शाश्वतम दिव्यम आदिदेवम अजम विभूम ही त्वाम या पदाची विशेषण आहेत. तुला अनादिसिद्ध व दिव्य असा पुरुष, सर्व देवांनाही आधी असलेला देव, जन्मरहित व सर्वव्यापी आहेस असं म्हणतात हे क्रियापद, आणि लोक हा करता दोन्ही तिथं अध्यारूत धरावे लागतील. लोक काय म्हणतात? शाश्वतम शाश्वत अनादिसिद्ध, दिव्यम दिव्य, आदिदेव सर्व देवांनाही आधी असलेला देव, अज म्हणजे जन्मरहित असलेला, व विभू म्हणजे सर्वव्यापी असलेला असं तुला म्हणतात किंवा असं आपल्याला म्हणतात. पुन्हा एकदा अन्वय आणि अर्थ बघूया. अर्जुन उवाच हे केशव भवान परब्रह्म अस्ति त्वाम परम धाम परमं पवित्रम दिव्यम शाश्वतं पुरुषम आदिदेवम अजम विभूम जनाः आहुः किंवा वदंती. अर्जुन म्हणाला, हे केशवा श्रीकृष्णा, आपण परब्रह्म आहात, कारण लोक तुम्हाला सनातन दिव्य पुरुष, देवांचाही देव असा आदिदेव, अजन्मा आणि सर्वव्यापी म्हणतात. प्रारंभी भगवंतांकडे केवळ मित्र म्हणून बघणाऱ्या अर्जुनाची त्यांच्या मुखातून आपण अवतार व सर्वांच्या हृदयात परमेश्वर रूपाने आपणच राहतो हे ऐकून दृष्टी बदलली. आता तो भगवंतांकडे ईश्वर स्वरूपात पाहते. त्यांच्या मुखातून प्रत्यक्ष हे सर्व ऐकल्यावर श्रीकृष्णच श्रेष्ठ ब्रह्म परमधाम आहेत, तेच अत्यंत पवित्र असून अनादिसिद्ध असे परमात्मा आहेत, तेच जन्मरहित व सर्वव्यापी आहेत, ही गोष्ट अर्जुनाला पटली व ती त्यांना बोलून दाखवली. देवर्षी नारद, असित, देवल, व्यास वगैरे ऋषींनीही पूर्वी त्याला श्रीकृष्ण परमात्मा आहेत ही गोष्ट सांगितली होती, पण त्यावेळी त्याला ते पटलेलं नव्हतं. पण आता मात्र श्रीकृष्णाच्या मुखातून ही गोष्ट प्रत्यक्ष ऐकल्यावर त्याला मान्य झालेली आहे. श्लोक 13. आहुस्त्वाम ऋषयः सर्वे देवर्षिर्नारदस्तथा असितो देवलो व्यासः स्वयं चैव ब्रवीषि मे. पदच्छेदः. आहुः त्वाम ऋषयः सर्वे देवर्षिः नारदः तथा असितः देवलः व्यासः स्वयं च एव ब्रवीषि मे. इथं संधी कुठली आली? आहुस्त्वाम ऋषयः, आहुः त्वाम ऋषयः. विसर्गाचा स झालेला आहे, नंतर मागच्या म या व्यंजनात पुढचा स्वर मिसळलेला आहे. देवर्षिर नारदस्तथा देवर्षिः नारदः
विसर्गाचा र झाला. नारदस्तथा नारदः तथा विसर्गाचा स झाला. असितो देवलो व्यासः इथं दोन्ही ठिकाणी विसर्गाचा उ झालेला आहे. असितः देवलः व्यासः. चैव हा वृद्धी संधी आहे. च अधिक एव. आता शब्दार्थाने व्याकरण बघूया. आहुहु ब्रू दुसरा गण उभयपद. वर्तमान काळ तृतीय पुरुष बहुवचन म्हणतात. हे वैकल्पिक रूपे. ब्रुवंती च्या ऐवजी आहुहु असं वापरलेलं आहे. त्वाम युष्मत सर्वनाम द्वितीय एक वचन. ऋषयः ऋषी रस्व इकारांत पुल्लिंगी प्रथमा बहुवचन. सर्वे सर्व सर्वनामे प्रथमा बहुवचन. देवर्षिः देवर्षी रस्व इकारांत पुल्लिंगी प्रथमा एक वचन. देवर्षी देवानाम ऋषीः षष्ठी तत्पुरुष समास झाला. नारदः नारद पुल्लिंगी प्रथमा एक वचन. तथा म्हणजे तसेच हे अव्यय. असितः असित पुल्लिंगी प्रथमा एक वचन. असित नावाचा एक ऋषी. देवलः देवल पुल्लिंगी प्रथमा एक वचन. हे एका ऋषीचं नाव आहे. व्यासः व्यास पुल्लिंगी प्रथमा एक वचन. हे ऋषी सगळ्यांना माहिती आहे. स्वयं स्वतः या अर्थी आलेलं हे अव्यय. च अव्यय आणि या अर्थी. एव अव्यय च या अर्थी. ब्रवीशी ब्रू दुसरा गण उभयपद. परस्मैपदी वर्तमान काळ द्वितीय पुरुष एक वचन. बोलतोस म्हणतोस. मे अस्मत् सर्वनाम चतुर्थी एक वचन मला. आता इथं क्रियापद कोणतं आलंय? पूर्वार्धात आहे आहुहु आणि उत्तरार्धात आहे ब्रवीशी. आहुहु क्रियापदाचा कर्ता आहे ऋषयः. ऋषयः त्वाम आहुहु. ऋषी तुला म्हणतात. ऋषी कसे? सर्वे. सर्वे ऋषयः त्वाम आहुहु. सर्वच ऋषी तुला म्हणतात की तू परब्रह्म आहेस असं. आणखीन कोण? देवर्षीही नारदः तथा. तसेच देवांचे ऋषी नारद हेही म्हणतात की तू परब्रह्म आहेस. आणखीन कोण कोण म्हणतात? असितः देवलः व्यासः. असित देवल व्यास देवर्षी नारद असे सर्व ऋषी तुला परब्रह्म आहे असं म्हणतात. आणि स्वयंचैव ब्रवीशी आणि स्वतः तूही तेच सांगत आहेस. मे म्हणजे मला. कथ या धातूला चतुर्थी विभक्ती लागते ज्याला सांगायचंय त्याची. इथं ब्रवीशी करता सुद्धा मे ही चतुर्थी विभक्ती वापरलेली आहे. पुन्हा एकदा अन्वय आणि अर्थ बघूया. सर्वे ऋषयः तथा देवर्षिः नारदः असितः देवलः व्यासः त्वां परं ब्रह्म आहुः तथा त्वं स्वयं च एव मे ब्रवीषि. सर्व ऋषी तसेच देवर्षी नारद असित देवल व्यास वगैरे ही ऋषी तुला परब्रह्म असं म्हणतात. तसंच तू स्वतःही मला तसंच सांगतोस. 13व्या श्लोकात अर्जुन म्हणत आहे की श्रीकृष्ण परब्रह्म स्वरूप आहे असं अर्जुनाला पूर्वी देवर्षी नारद असित देवल व्यास वगैरे अनेक मुनी सांगत होते आणि आता प्रत्यक्ष भगवंताही तसंच सांगत आहे. श्लोक 14. सर्वमेतद्रुतं मन्ये यन्मां वदसि केशव नहि ते भगवन् व्यक्तिं विदुर्देवान् दानवाः. पदच्छेदः. सर्वम् एतद् वृतं मन्ये यत् मां वदसि केशव नहि ते भगवन् व्यक्तिं विदुः देवाः न दानवाः. इथं संधी कुठले आले? सर्वम एतत् ऋतम. सर्वम एतत् म या व्यंजनात पुढचा स्वर मिसळला. एतद् ऋतम द या व्यंजनात पुढचा स्वर मिसळला. किंवा एतत् असं जर रूप धरलं तर तिथं तिसरं व्यंजन आलेलं आहे. यन्माम यत माम पुढे अनुनासिक आल्यावर माग सुद्धा वर्गीय व्यंजनातलं अनुनासिक आलं. भगवन व्यक्तिम इथं मागच्या न या व्यंजनाला पुढचं व हे व्यंजन जोडून दिलेलं आहे. विदुर देवाहा विदुहु देवाहा इथं विसर्गाचा र झालेला आहे. आता शब्दार्थ आणि व्याकरण बघूया. सर्वम सर्व नपुसकलिंगी प्रथमा द्वितीया एक वचन. एतत् एतत् सर्वनाम नपुसकलिंगी प्रथमा द्वितीया एक वचन. ऋतम ऋत नपुसकलिंगी प्रथमा द्वितीया एक वचन. ऋत म्हणजे सत्य.
इथं हे सगळे शब्द द्वितीय एक वचनामध्ये आहेत. मन्ये, मन चौथा गण आत्मनेपद, वर्तमान काळ प्रथम पुरुष एक वचन. मानतो. यत, यद सर्वनाम नपुसकलिंगी द्वितीय एक वचन. माम, अस्मत् सर्वनाम द्वितीय एक वचन. मला. वदसी, वद पहिला गण परस्मैपद, वर्तमान काळ द्वितीय पुरुष एक वचन. म्हणतोस, बोलतोस. केशव, केशव अकारांत पुल्लिंगी संबोधन एक वचन. हाक मारली, हे केशव. न, अव्यये नाही अर्थी, ही अव्यये कारणीय अर्थी. ते, युष्मत सर्वनाम चतुर्थी एक वचन. भगवन, भगवत तकारांत पुल्लिंगी संबोधन एक वचन. व्यक्तिम, व्यक्ती स्त्रीलिंगी द्वितीय एक वचन. व्यक्ती म्हणजे खरं रूप. विदुहु, विद दुसरा गण परस्मैपद, वर्तमान काळ तृतीय पुरुष बहुवचन, हे वैकल्पिक रूप आहे. विदंती असं बहुवचनात नेहमीच्या वर्तमान काळाप्रमाणे होईल. विदुहु हे वैकल्पिक रूप आहे. देवाहा, देव पुल्लिंगी प्रथमा बहुवचन. न, नाही या अर्थी आलेला अव्यय. दानवाहा, दानव पुल्लिंगी प्रथमा बहुवचन. आता याच्यामध्ये क्रियापद कोणती आली? पूर्वार्धात आहे मन्ये आणि वदसी दोन आहेत, आणि उत्तरार्धात आहे विदुहु. एतत् सर्वम ऋतम मन्ये. मन्ये प्रथम पुरुषी एक वचनी क्रियापदे, अर्थातच त्याचा कर्ता आहे अहम. अहम सर्वम एतत् ऋतम मन्ये. मी हे सर्व सत्य मानतो की तू परमात्मा आहेस, असं तूही स्वतः सांगितलंस. असित देवल व्यास वगैरे ऋषी पूर्वी सांगत होते, आणि ते मी आता सत्य मानतो. सर्वम एतत् ऋतम मन्ये. यत माम वदसी केशव, हे केशवा, यत माम वदसी, तू जे मला सर्व सांगत आहेस ते मी ऋतम मन्ये सत्य मानतो. हे भगवन, देवा हा उत्तरार्धात क्रियापद आहे विदुहु. न विदुहु जाणत नाहीत. कोण? देवाहा दानवाहा न विदुहु. देव आणि दानव जाणत नाहीत. काय जाणत नाहीत? हे भगवन, ते व्यक्तिम तुझं खरं स्वरूप देव आणि दानव सुद्धा जाणत नाहीत. हे भगवन, देवाहा दानवाहाच ते व्यक्तिम न विदुहु. देव आणि दानव तुझे खरे स्वरूप जाणत नाहीत. पुन्हा एकदा अन्वय आणि अर्थ बघूया. केशव, यत माम वदसी एतत् सर्वमहम ऋतम मन्ये. भगवन, ते व्यक्तिम देवाहा न विदुहु, हि न दानवाहा विदुहु. हे केशवा, तू जे मला सांगतोस ते सर्व मी सत्य समजतो. हे भगवन, देव अथवा दानव यापैकी कोणीही तुझं स्वरूप जाणत नाहीत. अर्जुन पुढे भगवंतांना त्यांच्या विभूती विचारणार आहे. त्याचं कारण त्याने या श्लोकात सांगितलेलं आहे. अर्जुन भगवंतांना म्हणत आहे की ते जे सांगत आहेत ते तो सत्य मानतो. देव आणि दानव परमात्म्याचे स्वरूप समजू शकत नाहीत. अर्थातच परमात्म्याचे स्वरूप भगवंतांनीच समजावून दिलं तरच जाणता येणार आहे. तेव्हा पुढे तो भगवंतांना त्यांच्या विभूती विचारणार आहे. या पुढील श्लोक आपण पुढच्या पाठामध्ये पाहूया. हरिओम तत्सत.